विद्यार्थी मित्र नमस्कार। आजच्या या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। मागच्या 2 तासिकांपासून आपण क्रियापद या शब्दजातीचा विचार करत आहोत। आतापर्यंतच्या विवेचनामध्ये क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार आपण अभ्यासले। क्रियापद म्हणजे काय आणि क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत या गोष्टीचा आपण विचार केला। त्याचसोबत धातू साधिते आणि किंवा कृदंते याही क्रियापदाशी संबंधित असणाऱ्याच म्हणजे क्रियेशी संबंधित असणाऱ्या घटकाचाही विचार आपण केला। आता आजच्या तासिकेमध्ये आपण क्रियापदाची जी दुसरी भूमिका आहे किंवा क्रियापदाचं जे दुसरं महत्त्वाचं कार्य आहे, क्रिया दाखवण्यासोबतच क्रियेचा काळ दर्शवणं हेही क्रियापदाचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे। आणि म्हणून आजच्या तासिकेमध्ये या गोष्टीचा प्राधान्याने आपण विचार करणार आहोत की क्रियेचा जो दर्शक काळ आहे, क्रियापदावरून क्रिया कुठल्या काळामध्ये घडली त्यावरून क्रियेचा काळ कसा कळतो आणि निरनिराळे काळ कसे निर्माण होतात याचा विचार आजच्या तासिकेमध्ये आपल्याला करायचा आहे। इथं फलकावर आजच्या तासिकेचा विषय मी लिहिलेला आहे। क्रियापदाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य इथं शब्दांकित केलेलं आहे। हे फलकावर मुद्दाम लिहून ठेवलं म्हणजे तुम्हाला लिहून घ्यायला सोपं जाईल। चटचट काय लिहिलं इथं मी? क्रियापदामुळे जसा क्रियेचा बोध होतो, क्रियेचा बोध होतो आपल्याला माहिती आहे, क्रिया कळते कोणती येते, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडली हेही क्रियापदामधनंच आपल्याला कळतं। यालाच क्रियेचा काळ म्हटलं जातं। यालाच काय म्हटलं जातं? क्रियेचा काळ। सोपी संकल्पना आहे समजून घ्यायला। असे जे 3 काळ आहेत मानले गेलेले क्रियापदाच्या रूपावरून करणारे प्रमुख 3 काळ असतात आपल्याला माहितीच आहे। पहिला असतो वर्तमान काळ, दुसरा भूतकाळ आणि तिसरा भविष्यकाळ। 3 प्रकारांचे काळ इथं आपल्याला अभ्यासायचे आहेत। अगदी सोपं आहे। उदाहरणांसह आपण समजून घेणार आहोत। ह्याच्यात काहीही अडचण येईल असं मला वाटत नाही। आता पहिला जो वर्तमान काळ आहे त्यात काय असतं? क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला कळतं की क्रिया आत्ता घडते आहे वर्तमानामध्ये। क्रिया आत्ता घडते आहे। उदाहरण दिलेलं आहे मी अभ्यास करतो। आत्ता करतोय। अभ्यास करण्याची क्रिया आत्ता चालू आहे, वर्तमानात चालू आहे आणि म्हणून मी अभ्यास करतो, याला वर्तमान काळ म्हणतो आपण। क्रिया पूर्वी होऊन गेलेली आहे, अभ्यास करण्याची क्रियानं पूर्वी होऊन गेलेली आहे भूतकाळामध्ये। मागे जो काळ होऊन गेलेला असतो त्याला भूतकाळ म्हटलं जातं। मी अभ्यास केला हे काय आहे? भूतकाळाचं उदाहरण असलेलं आपल्याला दिसतं। आणि शेवटी भविष्यकाळ आहे। क्रिया भविष्यामध्ये करणार आहोत आपण, आपलं नियोजन आहे तसं की क्रिया पुढे घडणार आहे, घडेल असं भविष्य वर्तवलेलं असतं त्या क्रियापदाच्या रूपामधनं। मी अभ्यास करेन किंवा करीन, करेन किंवा करीन अशी ही रूपं इथं होतात। तर असे 3 प्रकारांचे मुख्य काळ असतात। विद्यार्थी मित्र हो, काळ ही संकल्पनाच मोठी गमतीशीर आहे। इथं जरी या क्रियापदाच्या रूपावरून काळाचे असे 3 प्रकार आपण कल्पिलेले असले तरी काळ ही एक अखंड गोष्ट असते, अखंड चालणारी गोष्ट असते काळ। तिचे असे भाग वगैरे करणं तसं तत्वतः शक्य होत नाही। कारण आपण पाहतो की आत्ता मी बोललो, क्षणार्धार्थ माझं बोलणं मागं भूतकाळामध्ये जमा झालं। मी बोलणार आहे असं मी म्हटलं, मी लगेच बोललो, भविष्यातली गोष्ट केली तर वर्तमानामध्ये भविष्यातली गोष्ट होऊ नाही गेलेली आहे। त्यामुळं भूतकाळ आणि भविष्यकाळ या 2 गोष्टी अत्यंत फसव्या असलेल्या आपल्याला दिसतात। आणि त्याचसोबत वर्तमान नावाचा जो काळ असतो हा सुद्धा क्षणकाल टिकणारा असतो। म्हणजे क्षणामध्ये त्या वर्तमानाचं रूपांतर भूतकाळामध्ये होऊन जातं। जसं कालचक्र गतिमान असतं, कालचक्र 24 तासांचं घड्याळ जसं फिरत जातं, प्रत्येक क्षण पुढं जात असतो, प्रत्येक क्षण पुढं जात असतो। आयुष्य कधी कुणासाठी थांबत नाही, जीवन कधी कुणासाठी थांबत नाही। हे कालचक्र जसं सतत गतिमान असतं त्या गतिमानतेचा सुद्धा विचार आपण इथं समजून घ्यायला हवा। आणि म्हणून इथं जे काळाचे हे जे भेद केलेले आहेत
हे आपण आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी केलेले आहेत. आपल्याला भाषिक रूपांचा परिचय समजून घ्यायचा आहे. भाषिक रूपांमध्ये जे वेगवेगळे शब्द जाती असतात, जे निरनिराळे शब्द असतात, ते कशा पद्धतीने कार्य करतात या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे काळांचं वर्गीकरण क्रियापदाच्या रूपावरून केलेलं दिसतं. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, प्रमुख काळ 3: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. त्याची उदाहरणं या ठिकाणी मी दिलेली आहेत. मला वाटतं आत्तापर्यंत तुम्ही हे लिहिलेलं असेल. मी हे पुसतोय आत्ता, तुम्ही हे लिहिलेलं असेल. आता आपल्याला सर्व काळांमध्ये, सर्व पुरुषांमध्ये एखादं क्रियापद किंवा क्रियादर्शक असणारा एखादा शब्द कशा पद्धतीने कार्य करतो याचा थोडासा विचार करायचा आहे. म्हणजे कशा पद्धतीने एखादा शब्द वेगवेगळ्या काळांमध्ये योजला जातो, त्याचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, खेळ हे पद आहे, क्रियादर्शक खेळ हे पद आहे. आता हे खेळ हे पद वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या पुरुषांमध्ये, आपल्याला माहिती आहे प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष आणि स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग ही लिंग आहे माहितीत, एकवचन, अनेक वचन यांचाही विचार आपण केलेला आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टींना समोर ठेवून एकच पद, एकच क्रियावाचक शब्द निरनिराळ्या काळांमध्ये आणि निरनिराळ्या पदांमध्ये कसा चालतो याचा विचार पुढील तक्त्यामध्ये आपल्याला करायचा आहे. हा तक्ता इथं लिहितोय मी, आपण आपल्या वहीमध्ये तो व्यवस्थित उतरवून काढायचा आहे. इथं लिहायचं आहे वचन, मोठा तक्ता आहे. वचन, इथं सर्वनाम, हे जरा वर लिहितो मी, जागा कमी पडेल मला. 1 2 3 4 5 5 कॉलम आपल्याला करावे लागतील. मी वरून सुरू करतो लिहायला म्हणजे मला जागा पुरेल. पद आहे क्रियावाचक खेळ, वचन, सर्वनाम, पुढं काळ लिहायचे 3: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. खूप सोपं आहे. आपण काळाची उगीच भीती घेतलेली असते, वस्तुतः काहीही अवघड नाही. आता आपल्याला वचनं माहिती आहेत, मी त्याचे लघुरूप फक्त लिहितोय. प्रथम पुरुषी एकवचनी, प्रथम पुरुषी अनेक वचनी, द्वितीय पुरुषी एकवचनी. त्याची लघुरूप, शॉर्ट फॉर्म मराठीमध्ये, त्याची शॉर्ट फॉर्म इथं लिहितोय. लिहा, प्रथम पुरुषी एकवचनी, प्रथम पुरुषी एकवचनी. सर्वनाम मी, सर्वनाम मी. वर्तमान काळामध्ये मीच, खेळचं रूप कसं होतं? खेळतो. भूतकाळात खेळलो. भविष्य काळात खेळेन. सोपं आहे ना, काहीच अवघड नाही. आता इथं प्रथम पुरुषी अनेक वचनी, मीच अनेक वचन काय होतं? आम्ही. वर्तमान काळामध्ये खेळतो, आम्ही खेळतो. भूतकाळात आम्ही खेळलो. आणि भविष्य काळामध्ये आम्ही कबड्डी खेळू. ळू चौकार दुसरा. प्रथम पुरुष झाला. आता द्वितीय पुरुष. द्वितीय पुरुषी एकवचनी. मीच द्वितीय पुरुष काय? तू.
मी आता इथं पुल्लिंगी रूप लिहितोय, स्त्रीलिंगी रूपामध्ये सुद्धा हे चालतं, नपुंसकलिंगी रूपामध्ये सुद्धा चालतं. हां, तुम्ही तेवढं समजू शकता. द्वितीय पुरुषी एकवचनी तू. तू वर्तमान काळ खेळतो, बरोबर आहे का? तू खेळतोस. द्वितीय पुरुषी एकवचनी तू खेळलास, बरोबर आहे ना? चुकलं तर दुरुस्त करा बरं माझं. खेळलास. आणि भविष्य काळात तू कबड्डी खेळशील. सोपं आहे. हां, आपण वापरतो. द्वितीय पुरुषी अनेकवचनी काय असेल? तू, तुम्ही. तुम्ही वर्तमान काळ खेळता. तुम्ही कबड्डी खेळता. तुम्ही कबड्डी खेळलात किंवा खेळला असं सुद्धा कधी कधी वापरलं जातं रूप. हां, खेळलात. आणि तुम्ही कबड्डी खेळाल. फार सुंदर आहे, फार सोपं आहे हे. आता हे द्वितीय पुरुषी झालं ना? द्वितीय पुरुषी. आता कुठलं आहे? तृतीय पुरुषी एकवचनी. तृतीय पुरुषी एकवचनी काय? तृतीय पुरुषी मी, तू, तो. हां, तो कबड्डी वर्तमान काळामध्ये खेळला. खेळला, बरोबर आहे. मग काय चुकलं? दुरुस्ती करा. मग सांगा ना वर्तमान काळामध्ये काय येईल ते. शाबाश. तो कबड्डी खेळतो. सरांनी लिहिलं, आपलं वहीमध्ये उतरून घेतलं, असं नको. तो कबड्डी खेळतो. भूतकाळात तो कबड्डी खेळला. भविष्यकाळात तो कबड्डी खेळेल. तृतीय पुरुषी बोला. अरे बापरे, काय तर आवाजाचा इश्यू आहे. हा, बोल बेटा. झालं ना? शंका दुरुस्त झाली. शाबाश. तृतीय पुरुषी अनेकवचनी. हे पुल्लिंगी रूप आहे, हे स्त्रीलिंगी रूप. एकवचनी घेऊ आपण. तृतीय पुरुषी अनेकवचनी, बरोबर आहे. हां, अनेकवचनी. तो, ती. तो, ती. ती कबड्डी वर्तमानात खेळते. तृतीय पुरुषी एकवचनी स्त्रीलिंगी. ती कबड्डी खेळते. अनेक भूतकाळामध्ये ती कबड्डी काय होईल? खेळेल, बरोबर आहे. खेळली, खेळते, खेळली, खेळला, खेळली. आणि भविष्यकाळामध्ये ती कबड्डी खेळेल. ठीक आहे. तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी.
सर्वनाम काय असेल? ते. कबड्डी. वर्तमान काळामध्ये खेळतात. भूतकाळामध्ये ते कबड्डी काय होईल? मोठ्याने सांगा. खेळले. आणि भविष्यकाळामध्ये खेळतील. खेळतील. ठीक आहे, सोपं आहे. आता तृतीय पुरुषी अनेक वचनी लिहा. तृतीय पुरुषी अनेक वचनी स्त्रीलिंगी असं इथं आहे म्हणून स्त्रीलिंगी लिहिले मी. त्या कबड्डी खेळतात. त्या कबड्डी खेळल्या. त्या कबड्डी खेळतील. असं एकच क्रियापद घेऊन, एक धातू घेऊन असा प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी अशा पद्धतीने आपल्याला ते क्रियापद चालवता येतं आणि त्याची रूपही पाहता येतात. म्हणजे क्रियापदाच्या रूपामुळं मुद्दा काय समजून घ्यायचा आपल्याला? इथं क्रियापदाची कार्य पाहतोय आपण. आपलं शीर्षक काय होतं? पुसलं आपण आता क्रियापदाची कार्य. जसं क्रिया दर्शवणं आहे तसंच काळही दर्शवणं आहे. आणि एकाच क्रियापदाच्या रूपावरून खेळ, खेळला, खेळेन, खेळतो यातनं पुरुष कळतो, वचन कळतं, लिंग कळतं. फक्त इथं नामाच्या ऐवजी आपल्याला सर्वनाम ही शब्दजाती उदाहरणासाठी घ्यावी लागते. नामसुद्धा घेता येते, नाही अशात लावणे. इथं आता मीच्या ऐवजी राम खेळतो, पण आम्ही म्हणत असताना मग आम्हीच्या पुढं आपल्याला नाम घ्यावं लागतं. आम्ही मुले खेळतो असं. त्यामुळे फक्त इथं काय केलेलं आहे आपण? नामाच्या ऐवजी सर्वनाम ही शब्दजाती उदाहरणासाठी म्हणून निवडलेली आहे. ठीक आहे, याच्यात काय अडचण आहे? मला वाटत नाही याच्यामध्ये काही फार कोणाला ह्याच्यात अडचण असू शकते. तर हे पुसतो मी. सगळ्यांनी लिहिलं असेल, मी हळूहळू लिहिलेलं आहे. खालचा भाग शिल्लक ठेवतो. फार फार तर कुणाचं राहिलंच असेल एखाद दुसऱ्याचं तर ते लिहूनही घेता येईल, त्याला काही अडचण नाही. पुसू का? कुणाची अडचण नाही ना? पुसतो, बहुतेक अडचण नाही कुणाची. आता आपण पाहिला एक खेळ हा धातू घेऊन क्रियापद कसं चालतं आणि कशा पद्धतीने वचनं आणि त्याचे लिंग विकार त्याला कसे होतात, वचनाचे, लिंगाचे, पुरुषाचे विकार कसे होतात हे आपल्याला कळतं. हे एक साधं म्हणजे क्रियापदाचे 3 काळ आणि त्याची रूपं आपण पाहिली. पण क्रियापदाचे केवळ 3च काळ नसतात, आपल्याला माहिती आहे. या 3 काळांसोबत क्रियापदाचे उपप्रकारही पडतात. हे उपप्रकार किती आहेत? प्रत्येक मुख्य प्रकाराचे एकूण 4 उपप्रकार आहेत. प्रत्येक क्रियापदाचे एकूण 4 उपप्रकार आहेत. क्रमाक्रमाने आपण त्यांचाही विचार करू. काळाचे उपप्रकार 4. त्यातला पहिला कुठला आहे? अपूर्ण काळ. पहिला प्रकार आहे साधा काळ. तर होऊन गेला साधा काळ. तर आत्ता जो पाहिला आपण हा साधाच काळ आहे ना. आत्ता जो उदाहरणार्थ सुरुवातीला पाहिला मुख्य काळ जो असतो हा साधा काळच असतो. प्रमुख काळ जो आहे ना हा साधा काळ आहे. त्याला धरून 4 काळ आहेत, त्याच्यासह 4 काळ आहेत. लक्षात घ्या, काळाचे उपप्रकार एकूण 4. पहिला साधा, ज्याचा विचार आपण आत्ता केलेला आहे, तो साधा आहे. त्याच्यानंतरचा क्रमाने दुसरा येणारा अपूर्ण काळ. वाटलंच तर क्रमांक 2 म्हणा त्याला, काही अडचण नाही. आता अपूर्ण काळ म्हणजे काय? थोडं वहीमध्ये लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. म्हणजे काय होईल?
काही गफलत होणार नाही आपली. जरा फक्त लेखनाची गती, कारण 40 मिनिटांचं गणित आपल्याला सांभाळायचं आहे. रेषा वगैरे ज्या असतात अक्षरावर मारायच्या, ह्या नंतर मारा. अपूर्ण काळात क्रियापदाची रूपे बनविताना, अपूर्ण काळात क्रियापदाची रूपे बनविताना क्रिया अपुरी दर्शविणारे धातू साधित. आता या विधानाला अधोरेखित करा. क्रिया अपुरी दर्शविणारे धातू साधित. तुझी गती फार कमी आहे, गती वाढव. क्रिया अपुरी दर्शविणारे धातू साधित, ह्याच्या खाली अधोरेखित करा. इथं अपूर्ण काळ कळतो आपल्याला. व त्याच्या पुढे सहाय्यक क्रियापदाची त्या काळातील रूपे येतात. काय लिहिलं आपण? नीट वाचायचं एकदा पुन्हा व्यवस्थित. आपण असं लिहिलं की अपूर्ण काळात क्रियापदाची रूपे बनविताना क्रिया अपुरी दर्शविणारे धातू साधित व त्यापुढे सहाय्यक क्रियापदे येतात. यातलं महत्त्वाचं काय, ओळख काय अपूर्ण काळाची? क्रिया अपुरी दर्शविणारे धातू साधित, जे सहाय्यक क्रियापदाच्या अगोदर येते. उदाहरणार्थ पाहू आपण. तो मुलगा खेळत आहे. वर्तमान काळ. तो मुलगा खेळत आहे. तो मुलगा खेळत होता. भूतकाळ. आणि तो मुलगा खेळत असेल. बरोबर आहे. हा आहे भविष्यकाळ. आता इथं लक्ष द्या. ही उदाहरणं लिहिल्यानंतर इथं लक्ष द्या. ही जी क्रियादर्शक शब्दाची रूपे आहेत, ही कशी आहेत? क्रिया कुठली आहे? खेळण्याची आहे. पण ही क्रिया पूर्ण झालेली आहे का? ही क्रिया अपुरी आहे, पूर्ण नाही आहे. आणि म्हणून त्याला आपण काय म्हटलं? कृदंते, अर्थात धातू साधिते. आणि पुढं काय आलेलं आहे? होता, असेल. असं हा मूळ धातू. आणि या मूळ धातूला त्या काळातील प्रत्यय लागून, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, त्या काळातील प्रत्यय लागून सहाय्यक क्रियापद तयार झालेले आहे. होता, असेल. ही कशी आहेत? सहाय्यक क्रियापद आहेत. आणि या संयुक्त क्रियापदातून जेव्हा धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद एकत्र येतं, तेव्हा त्याला आपण क्रियापदाच्या प्रकारात कुठला प्रकार म्हणतो? संयुक्त क्रियापद म्हणतो. धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद जेव्हा एकमेकांच्या समोर असतं, पुढं मागं असतात एकमेकांच्या, तेव्हा त्या जोडीला काय म्हणतो आपण? संयुक्त क्रियापद म्हणतो. त्यातनं त्या काळामध्ये ती क्रिया अपूर्ण राहिलेली आहे याचा बोध होत असतो. आणि म्हणून याला आपण काय म्हटलं? अपूर्ण काळ. या बाबतीतलं सुद्धा 1-2 ओळींचं टिपण तुमच्या वहीमध्ये लगेच लिहून घ्या, म्हणजे कुठलीही शंका आपल्या मनामध्ये शिल्लक राहणार नाही. लिहायचं आहे असं गतीने जरा. वरील तिन्ही वाक्ये क्रमाने, ही जी लिहिलेलीत ना आपण इथं 1, 2, 3, वरील तिन्ही वाक्ये क्रमाने वर्तमान, भूत व भविष्य या काळातील आहेत. उघड आहे. वरील तिन्ही वाक्ये
क्रमाने वर्तमान, भूत व भविष्य या 3 काळातील आहेत. ठीक आहे. वाक्यांचा शेवट सहाय्यक क्रियापदास, वाक्यांचा शेवट सहाय्यक क्रियापदास त्या काळाची, म्हणजे वर्तमान, भूत, भविष्य, त्या काळाची रूपे बनून झालेला आहे. त्या काळाची रूपे बनून झालेला आहे. आणि या सहाय्यक क्रियापदांच्या मागे, ही सहाय्यक क्रियापदे आहेत, यांच्या मागे धातू साधिताच्या रूपातून ही धातू साधिते आहेत. या धातू साधितांच्या रूपातून क्रियेच्या अपूर्णतेची, धातू साधिताच्या रूपातून क्रियेच्या अपूर्णतेची जाणीव होते की नाही? खेळत आहे, खेळत खेळणं चालूच आहे, संपलेलं नाही आहे, अपूर्ण आहे क्रिया, पूर्ण नाही झालेली खेळण्याची. आता क्रियादर्शक शब्द बदलू नये, आपल्याला दुसरी उदाहरणं घेऊन तपासता येतं. वेळ जाईल म्हणून मी फक्त करत नाहीत. ही जी धातू साधिते आहेत त्यांच्या रूपातून क्रियेच्या अपूर्णतेची जाणीव होते. म्हणून शेवटचं वाक्य, म्हणून हा अपूर्ण काळ होय. म्हणून हा अपूर्ण काळ होय. हे पुसतो आता. यानंतरचा दुसरा उपप्रकार प्रत्येक काळामध्ये येणारा तो आहे पूर्ण काळ. अपूर्ण काळानंतर तिसरा प्रकार कुठला? पूर्ण काळ. उदाहरण पाहू. आता अपूर्ण काळामध्ये काय असतं? क्रिया कोणीतरी सांगा अपुरी असते, पूर्ण झालेली नसते. पण पूर्ण काळामध्ये स्वाभाविकच काय होतं? क्रिया पूर्ण असते. उदाहरण पाहू आपण. रामाने आंबा खाल्ला. रामाने आंबा खाल्ला आहे. पूर्ण वर्तमान. दुसरं, रामाने आंबा खाल्ला होता. पूर्ण भूत. भूत म्हणजे पुढचं तुम्ही लिहायचं, मी जरी अर्धवट लिहिलं तरी. भूतकाळ असं लिहायचं. पूर्ण भूत. तिसरं, रामाने आंबा खाल्ला काय असेल पूर्ण भविष्य. सोपं आहे ना, काही अवघड नाही आहे. वाक्य लिहा व्यवस्थित. पहा, मी अधोरेखित करतो इथं. अधोरेखित केलेले शब्द काय आहेत? शब्द जाती. नीट विचारपूर्वक उत्तर द्यायचं. हे काय आहेत? धातू साधित आहेत. मूळ धातू कुठला आहे? खा. हा मूळ धातू आहे. आणि त्याला कालदर्शक प्रत्यय लागलेला आहे. याला आख्यात प्रत्यय म्हणतो आपण. बरं, याला कालदर्शक प्रत्यय लागलेला आहे. आणि त्यातनं जे रूप सिद्ध झालेले, त्यातनं अर्थ काय बोध होतो आपल्याला? खाल्ला. तो आंबा संपलाय, आता काही उपयोग नाही विचार करून. आपल्यासाठी शिल्लक ठेवलेला नाही रामधवनी आंबा, संपवून टाकलेला आहे. इथं खाल्लेला आहे.
आंबा खाल्लेला आहे, वर्तमान काळातही खाल्लेला आहे, भूतकाळातही खाल्लेलं आहे आणि भविष्य काळातही खाल्लेलं आहे. हां, आणि समोर काय सहाय्य क्रियापद आहे. असं हा त्यात मूलधातू आहे आणि काळाचा प्रत्यय लागून ते सहाय्य क्रियापद तयार झालेले आहे. अपूर्ण काळासारखंच आहे लेखन सगळं हे, फक्त धातू साधितातनं सूचित होणारी जी क्रिया आहे हां त्यातनं क्रियेची पूर्णता येते आपल्याला. जसं पहिल्यात खेळत होता असं आहे, खेळत आहे असं होतं, हो ना. हां, आता इथं खात असेल असं नाही, खात नाही आहे. कसं आहे रूप, खाल्ला असं रूप आहे. खात असलं असतं तर काय असलं असतं, ते अपूर्ण काळाचं उदाहरण असलं असतं. ठीक आहे, म्हणून खाली लिहा आता. वरील तिन्ही वाक्यात क्यावर अनुस्वार, वरील तिन्ही वाक्यात खा एकेरी अवतरण. एकेरी अवतरण खा म्हटलं नाही तुम्हाला मी, एकेरी अवतरण द्या. प्रश्न पडेल कसा खायचं. खा या धातूपासून तयार झालेली, खा या धातूपासून तयार झालेली आणि, ह्याला अधोरेखित करायचं बरं आता या पूर्ण वाक्याला, आणि पूर्ण क्रिया दर्शविणारी धातू साधिते आहेत. पूर्ण क्रिया दर्शविणारी धातू साधिते आहेत. लिहिलं. ही धातू साधिते आणि पुढील सहाय्यक क्रियापद, पुढील सहाय्य क्रियापद यांच्यातून तयार होणारे संयुक्त क्रियापद क्रिया पूर्ण झाल्याची सूचना देते. क्रिया पूर्ण झाल्याची सूचना देते, बोध होतो, समजते. तुम्हाला जे सोपं जाईल ते लिहा. म्हणून हा कुठला काळ आहे, हा पूर्ण काळ आहे. सोपं आहे ना, म्हणून हा पूर्ण काळ आहे. आता काळाचा तिसरा प्रकार, तसा चौथा क्रमाने. पहिला साधा सुरुवातीला तर आपण पाहिला. कुठला काळ आहे शेवटचा, त्याला म्हणतात रीती काळ. रीती नाही, उच्चार नीट करा. री दीर्घ ती ऱ्हस्व. रीती काळ. रीत म्हणजे काय, रीत म्हणजे चालीरीती म्हणतो आपण. प्रश्न विचारतोय का काही कोणी, नाही ना. रीत म्हणजे पद्धत. रीत म्हणजे पद्धत. वागण्याची काही रीत आहे की नाही तुम्हाला पण म्हणतो. रीत म्हणजे पद्धत. हां, कुलाची रीत म्हणतो. रीत म्हणजे चालीरीतीमधली रीत, तोच अर्थ इथं आहे. रीत, रीतिकाळ कसा असतो म्हणजे वाक्य वाचत असताना त्यातील क्रियादर्शक जी पदे आहेत, मग ते धातू साधित आणि सहाय्यक क्रियापदाच्या एकत्रीकरणातनं तयार झालेलं संयुक्त क्रियापद असेल, त्याचं अवलोकन करत असताना, ती पाहत असताना आपल्याला क्रियेची रीत कळते, पद्धत कळते आणि एक वेगळ्या पद्धतीची वाक्यरचना होते. आपण वाक्य पाहू म्हणजे मग लगेच सोपं जाईल आपल्याला. रीतिकाळाची, एक मुलगा पुस्तक वाचत असतो. आता रीतिकाळामध्ये थोडं संयुक्त क्रियापद जी असतात त्याच्या रूपावरून आपल्याला असं वाटण्याची शक्यता आहे की कदाचित ते भविष्यकाळातलं रूप आहे की काय.
भूतकाळातलं रूप आहे की काय. पण अशा पद्धतीने शब्दांची आखणी त्या कालदर्शक शब्दांमध्ये केलेली असते, अक्षरांची आखणी, की आपल्याला थोडं संभ्रम व्हायला लागतो रीतिकाळामध्ये. पण एकूण वाक्य वाचल्यानंतर कुठला अर्थ सूचित होतोय, कुठला अर्थ ध्वनित होतोय आपल्याला कळतोय, हे पाहिल्यानंतर काळ कळतो. इथं मुलगा पुस्तक वाचत असतो, इथं वर्तमान काळ आहे. दुसरं वाक्य लिहू, मुलगा पुस्तक वाचत असे. किंवा वाची, भूतकाळ. हा बोल. वाचत होता येईल असंही, पण ते रीतिकाळाचं जे उदाहरण आहे ना, ज्यातनं कृतीची रीत आपल्याला कळायला हवी, कृतीची रीत कळायला हवी. म्हणूनच म्हटलं की इथं या रीतिकाळामध्ये थोडी संभ्रमित स्थिती होते. पुढचं भविष्यकाळाचे उदाहरण पाहू आणि एकत्र तिन्ही उदाहरणांचा एकत्र विचार करू आपण. ठीक आहे. तिसरे उदाहरण लिहा, मुलगा पुस्तक वाचत जाईल. वाचत असेल असे होईल, जाईल भविष्यकाळ. आता यातील ही जी संयुक्त क्रियापदे आहेत यांच्याकडे जर आपण दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला असं लक्षात येतं की इथं जी काही क्रिया आहे त्या क्रियेची वहिवाट कळते, रीत कळते, पद्धत कळते. कसं आहे, वाचत असतो किंवा वाचत जाईल किंवा वाचत असे, या काळ तर कळतोच. म्हणजे समोरचं जे सहाय्यक क्रियापद आहे या सहाय्यक क्रियापदातनं विशेषतः काळ कळतो आपल्याला. परंतु धातू साधितामधनं मुख्यतः आपल्याला त्याची वहिवाट कळते. अशा पद्धतीचे शब्द असले, ट्रिक काय याची, रीतिकाळ ओळखायची काय, की या पद्धतीचे वाचत असे, वाचत जाईल, अशा पद्धतीची जर रूपे आली धातू साधिताची तर ती रीतिकाळातली आहेत. आणखीन एखादं उदाहरण पाहू आपण, गोंधळ होतो डोक्यामध्ये तर. पाहायचं का, एक उदाहरण पाहू. याचं आणखीन एक उदाहरण पाहू आपण, म्हणजे आणखीन सोपं लक्षात येईल आपल्याला. रामा आंबा खात असतो. वर्तमानातलं हे रूप, हा रीती वर्तमान आहे. राम आंबा खात असतो. आता बघा, राम आंबा खात असे, रीतीभूत. राम आंबा खात जाईल, रीती भविष्य. पूर्ण काळामध्ये आणि रीती काळामध्ये असणारा हा जो फरक आहे, पूर्ण काळामध्ये आणि रीती काळामध्ये, हा या जोड्यांमधनं, संयुक्त क्रियापदांच्या या जोड्यांमधनं आपल्याला सहजपणे कळून येईल. काही फार कठीण जाणार नाही. आपल्याला पूर्ण काळ कळतो, अपूर्ण काळ कळतो आणि साधा काळही कळतो. तिन्ही काळ कळतात. आणि या तिन्ही काळांव्यतिरिक्त त्या त्या काळातील भिन्न पद्धतीने केलेली मांडणी असणारी रूपे वाक्यामध्ये दिसली, ज्यात आपल्याला वहिवाट कळेल कृतीची, तर तो रीतिकाळ आहे असं समजायला हरकत नाही. आता आपण काय करू, एकच उदाहरण घेऊ शेवटचं आणि आजची तासिका या ठिकाणी थांबवू. एकच शेवटचं उदाहरण घेऊ. एकच क्रियापद, एकच धातू साधित वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आणि वेगवेगळ्या काळात कसं चालतं हे पाहू.
आता इथं लिह या धातूची रूपे, लिह या धातूची रूपे आपल्याला तिन्ही काळात आणि चारही प्रकारांमध्ये समजून घ्यायचे. एकाच चार्टमध्ये आपल्याला सगळं कळून जाईल. प्रकार, इथं काळ लिहायचे, वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आता हा साधा, पहिल्यांदा साधा काळामध्ये सोपं आहे. साध्या काळामध्ये मूळ रूप असतं. क्रियेचं मूळ रूप हे आपल्याला त्या क्रियादर्शक धातू क्रियापदामध्ये दिसतं. वर्तमानामध्ये मी निबंध लिहितो, मी निबंध लिहितो. साधा वर्तमान काळ. आता साधा भूतकाळ, मी निबंध सांगा लिहिला. भविष्यकाळ, मी निबंध लिहीन. कधी ते ठाऊक नाही पण लिहीन. आता साधा झाला. अपूर्ण काळ, अपूर्ण, मी निबंध लिहिला आहे, मी निबंध लिहिला आहे. बघा धातुसाधित क्रिया धातुसाधितातनं सिद्ध होणारी अपूर्ण आहे. भूतकाळात मी हा विचार लिहित आहे असं म्हटलं. कुठं म्हणतो तू, साध्यामध्ये का अपूर्णमध्ये? अपूर्णमध्ये ना. मी निबंध लिहित आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. दुरुस्ती केलास तू, बरोबर आहे तुझं म्हणणं. मी निबंध लिहित आहे. रिया बरोबर आहे तुझं बेटा, दुरुस्ती केलीस तू. मी निबंध लिहित आहे, करेक्ट. अपूर्ण काळ आहे आपला, पूर्ण काळ नाही आहे. मी निबंध लिहित आहे. आणि भूतकाळात काय होईल? मी निबंध लिहित होतो. मी निबंध लिहित होतो. बरोबर आहे ना. आता लिहित हे रूप आलं, हे लिहित. रियाला धन्यवाद तिने केलेल्या दुरुस्तीबद्दल. मी निबंध लिहित होतो. आणि भविष्यकाळामध्ये मी निबंध लिहित असेन. असेन मी, नसेन मी, असेन. ठीक आहे ना. आता पूर्ण काळ, आता पूर्ण काळ लिहिला होता लिहित असताना. तिथं कसं लिहायचं आता? मी निबंध लिहिला होता. का आहे? मी निबंध लिहिला आहे. वर्तमान आहे ना. भूतकाळात मी निबंध लिहिला होता. आणि भविष्यकाळामध्ये मी निबंध लिहिला असेन. असेल किंवा असेन, असेल योग्य. निबंध लिहिला असेल. रीतिकाळ, मी निबंध सांगा बरं. वर्तमान, रीती वर्तमान.
लिहित असतो. गमतीशीर असतं समोरचं सहाय्यक क्रियापद. मी निबंध लिहित असतो. काय करतो तू? मी निबंध लिहित असतो असं म्हणतो आपण. आता लिहितोय. भूतकाळात मी निबंध लिहित असे. आणि भविष्यात रीती भविष्य मी निबंध लिहित शाबास लिहित जाईन.